जय हिंद. मी ब्रिगेडियर हेमंत महाजन फेसबुक लाईव्ह मध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण ज्या विषयावरती बोलणार आहे तो आपल्या समोर आहे. तीन महत्वाचे मुद्दे किंवा तीन महत्वाचे विषय आपण आज कव्हर करू. एक तर सीज फायर व्हायलेशन वरती भारत आणि पाकिस्तानचे जे DGMOs होते म्हणजे डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन्स ज्यांच्यामध्ये सहमती झाली आहे, याचा अर्थ की आता काश्मीरच्या सीमेवरती जिथे सीज फायर लाईन आहे, जिथे LOC आहे, तिथे रोजच दोन्ही देश एकमेकावरती मोठ्या शस्त्रांनी फायर करत असतात. ते फायरिंग आता होणार नाही, ही एक चांगली बातमी आहे. याचा नेमका आपल्याला फायदा काय आहे, पाकिस्तानला काय आहे, याचा आपल्यावरती परिणाम काय होऊ शकतो, याचं आपण थोड्याच वेळात विश्लेषण करू. दुसरा विषय जो महत्वाचा आहे तो म्हणजे फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स नावाची युनायटेड नेशन्सची एक बॉडी आहे. त्यांनी पाकिस्तानला पुन्हा एकदा ग्रे लिस्ट मध्ये टाकलेला आहे. याचा नेमका अर्थ काय होतो? यामुळे पाकिस्तान जी मदत दहशतवाद्यांना करत असतो ती मदत कमी होईल का, दहशतवाद कमी होईल का, याचं आपण विश्लेषण करू. आणि तिसरा विषय की एक मध्ये बातमी आली होती ग्लोबल टाइम्स मध्ये, जे चीनचं वर्तमानपत्र आहे आणि त्याला आपल्या मीडियाने विनाकारण जास्त प्रसिद्धी दिली. ते म्हणजे ब्रह्मपुत्रेवरती चीन एक मोठं धरण बांधणार आहे आणि त्याच्या नंतर मग ब्रह्मपुत्रेचं पाणी हे चीनकडे वळवलं जाईल आणि जे भारतामध्ये येतं ते थांबवलं जाईल. याच्याशिवाय यांनी दुसरी एक बातमी दिली, त्याला भारतीय मीडियाने विनाकारण पब्लिसिटी दिली. ती म्हणजे ब्रिक्स म्हणजे भारत, ब्राझील, रशिया, इंडिया, चायना यांची जी एक बँक आहे, त्यांची मीटिंग ऑक्टोबरच्या महिन्यात भारतामध्ये होणार आहे. तर त्याला शी जिनपिंग जे चायनाचे प्राईम मिनिस्टर आहेत ते एखाद्या वेळेला येतील आणि यामुळे भारत चायनाची जी फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे ती पुन्हा एकदा सुरू करेल. अर्थातच ही चुकीची बातमी होती. याचं पण आपण विश्लेषण करू की आपले मीडिया हे मीडियातले काही जण हे चीनच्या ताटाखालचं मांजर का बनलेलं आहे, ते पुन्हा पुन्हा अशा बातम्या का प्रकाशित करतात की ज्यामध्ये काही तथ्य नाही. यामागे त्यांचा नेमका गेम काय आहे, ते चीनच्या इतक्या आहारी का गेलेले आहे. तर या सगळ्याविषयी बोलूच आपण. परंतु आज मी सुरुवात करणार आहे ते म्हणजे काही इनोव्हेटिव्ह आयडियाज. म्हणजे देशामध्ये आपल्याला जर आर्थिक महाशक्ती बनायचं असेल, संरक्षण महाशक्ती बनायचं असेल, तर आपल्याला अतिशय वेगाने प्रगती करावी लागेल आणि त्याकरता आपल्याला काही अशा आयडियाज, अशा संकल्पना वापराव्या लागतील ज्यामुळे आपला प्रगतीचा वेग वाढेल. हे नेमकं कसं करायचं आणि हे आपल्या होतं आहे का? म्हणजे असं म्हटलं जातं की आज जगामध्ये इनोव्हेशन्स म्हणजे नवीन कल्पनांची जी महाशक्ती आहे ती अमेरिका आहे आणि त्याच्यानंतर अर्थातच चीन आहे. आपण इनोव्हेटिव्ह इंडेक्स मध्ये किंवा इनोव्हेटिव्ह आयडियाज मध्ये जवळजवळ 40 किंवा 41व्या नंबरवरती आहोत. इनोव्हेशन म्हणजे नेमकं काय? एक इनोव्हेशनची आयडिया जी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ते म्हणजे ई मार्केटिंग किंवा ई कंपनीज. Amazon नावाची कंपनी कुठलंही प्रॉडक्ट बनवत नाही. ते फक्त डिलिव्हरीचं काम करतात आणि ते हजारो कोटी रुपयाचा बिझनेस कसा करू शकतात? म्हणजे काम कुठल्याही वस्तू स्टॉक करणं, त्याच्यावरती खर्च करणं ते करत नाही. त्यांच्याकडे जे लोक डिलिव्हरीचं काम करतात ते सुद्धा फ्रीलान्सर्स असतात. म्हणजे ना ती माणसं Amazonची असतात, ना तो सामान Amazonचं असतं, परंतु हे सामान आपल्याला विकून ते प्रॉफिट कमावतात. दुसरं आहे ओला किंवा उबेर, याच्याविषयी आपल्याला कल्पना आहे. हे आपल्याला भाड्याने टॅक्सीज पुरवतात. आता येणारी टॅक्सी ही त्यांची नसते, येणारा ड्रायव्हर हा त्यांचा नसतो. केवळ त्यांनी एक ऍप तयार केलेला आहे. त्याच्यामुळे ते दुसऱ्या कोणाची टॅक्सी, दुसऱ्या कोणाचा कुठला तरी ड्रायव्हर आपल्याला पाठवून ते नफा कमावतात. हे अर्थातच आपण अनेक जण ते वापरतो कारण आपल्याला ते फायदेशीर पडतं. तर अशा काही इनोव्हेटिव्ह आयडियाज आपण करू शकतो का? तर हो, आपण करतो आहे. अर्थातच आपल्या या इनोव्हेटिव्ह आयडियाचा वेग हा जो आहे तो वाढायला पाहिजे. मी 3 इनोव्हेटिव्ह आयडियाज आपल्या समोर मांडीन. एक आहे शेतकऱ्यांकरता ई ऑक्शनचं पोर्टल.
म्हणजे शेतकऱ्यांकडे जो माल असतो तो लोकल मार्केटमध्ये विकायच्या ऐवजी आपण जर ई पोर्टलवर ठेवला तर अर्थातच भारतामध्ये कोणीही तो खरेदी करू शकतो, ज्यामुळे आपल्या मालाला जास्त किंमत मिळू शकते, ज्याच्यामुळे पूर्ण देश हे आपलं एक मार्केट बनतं. उदाहरणार्थ मी आपल्याला एकच उदाहरण देतो. ज्यावेळेला पुण्यामध्ये मी ज्या भागात राहतो तिथे टोमॅटोची किंमत ₹30 किंवा ₹35 किलो असते. त्याच वेळेला नारायणपूर जे पुण्यापासून 30-40 किलोमीटरवरती असलेलं गाव आहे, तिथे टोमॅटो शेतकऱ्यांना ₹2 ला विकावे लागतात. म्हणजे ₹2 कुठे आणि ₹35 कुठे, म्हणजे मिडलमॅन किंवा जे मधले लोक किती पैसा कमावतात ते आपल्याला कळू शकतं. तर ई मार्केटिंगमुळे शेतकऱ्यांना जास्त चांगला भाव मिळू शकतो. अर्थात थोडंसं त्याकरता ते ॲप डाउनलोड करावं लागतं. त्याची थोडीशी सवय व्हावी लागते, की जे आपण जर केलं तर आपल्याला चांगला माल चांगली किंमत मिळू शकेल. तर शेतकरी बांधवांकडे ही माहिती पोहोचवणं अतिशय महत्त्वाचं आहे. हे झालं किसानांचं ई पोर्टल, ई ऑक्शन वगैरे. दुसरी एक आपल्याला मी संकल्पना देतो, की जी भारतीय सैन्याने वापरलेली आहे. त्यामध्ये व्हायचं काय किंवा होतं काय, की भारताचे सैन्याचे जे सैनिक आहेत 18व्या वर्षी भरती होतात आणि 17 वर्ष सर्व्हिस झाली म्हणजे वयाच्या 35व्या वर्षी त्यांना रिटायर्ड केलं जातं. कारण आम्हाला यंग सैनिक हे पाहिजे. म्हातारे सैनिक किंवा मध्यम वयाचे सैनिक हे चालत नाही, कारण त्यांची फिजिकल एफिशियन्सी, त्यांची मेंटल एफिशियन्सी ही कमी होते. परंतु त्यानंतर त्यांना 35 वर्षापासून तर 70 किंवा 80 वर्ष जोपर्यंत ते जगतात तोपर्यंत त्यांना पेन्शन हे द्यावं लागतं. तर म्हणजे सरकारला खूपच जास्त वेळ पेन्शन द्यावं लागतं. आता सैन्याने ठरवलेलं आहे, की ज्यांचं लॅटरल इंडक्शन करायचं पॅरामिलिटरी फोर्सेसमध्ये, मग ते बॉर्डर सिक्युरिटी फोर्स असो, की सीआरपीएफ असो, की पोलीस असो, की इतर ठिकाणी. यामुळे सरकारचं पेन्शन वाचेल, कारण ज्या वेळेला त्यांना पगार मिळेल त्यावेळी त्यांना पेन्शन हे दिलं जाणार नाही. आणि दुसरं, या इतर अर्धसैनिक दलांना अतिशय चांगले असे ट्रेनिंग झालेले सैनिक मिळतील. तर म्हणून हा एक मोठा फायदा आहे. अ, अ, हा फायदा आता सुरू झालेला आहे आणि सरकारने 4,000 सैनिकांना CISF म्हणजे सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स मध्ये पाठवायचं ठरवलेलं आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये हे अजून सुद्धा जास्त वाढेल. याच्यानंतर मी पुढे जातो. ती आयडिया आहे की धर 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 आपण धरणं बांधतो आणि तिथे पाणी अडवलं जातं आणि मग ते पाणी कॅनॉल किंवा कालव्याच्या मदतीने पाठवलं जातं वेगवेगळ्या गावांना किंवा शेतींना वगैरे. आणि मग वेगवेगळी गावं आपले बंधारे तयार करतात आणि तिथे पाणी साठवतात वगैरे वगैरे. परंतु ही पद्धत अतिशय खर्च असलेली आहे, खर्चिक आहे. कारण ज्या वेळेला जे पाणी निघतं धरणातून त्याच्यामधलं अर्ध पाणी सुद्धा डेस्टिनेशनला पोहोचत नाही, कारण पुष्कळसं पाणी हे त्याचं इव्हॅपोरेशन म्हणजे त्याची वाफ होते. पुष्कळसं पाणी हे जमिनीमध्ये जिरतं. पुष्कळशा पाण्याची चोरी केली जाते. पुष्कळशा पाण्याची नासाडी केली जाते. आणि जर कालवे बांधायचे म्हटले तर आपल्याला जमीन विकत घ्यावी लागते आणि आपल्याला कल्पना आहे की कुठल्याही प्रकल्प जर नवीन करायचा म्हटला तर त्याच्यामध्ये 25 ते 30% जो खर्च असतो तो जमीन खरेदीवरती होतो. आणि जमीन जसं कळतं की सरकारला जमीन पाहिजे तर लगेचच जमिनीचे जे रेट्स असतात ते विनाकारण वाढवले जातात. तर याच्यामुळे सरकारचं आणि पर्यायाने सामान्य नागरिकांचं नुकसान होतं. तर आता आपण जे धरणातलं पाणी आहे ते पाईपलाईन म्हणजे मोठ्या लोखंडी पाईपच्या मदतीने आपण गावांकडे किंवा शहरांकडे किंवा शेती करता पोहोचवणार आहोत, ज्याच्यामुळे प्रचंड लॉस जो पाण्याचा होतो तो थांबवण्यामध्ये आपल्याला यश मिळेल. आणि जास्त महत्वाचं असं की ही जी पाईपलाईन असेल ही जमिनीच्या खालतून घातल्यामुळे त्याकरता सरकारला जमीन खरेदी करावी लागत नाही. म्हणजे जशी आपल्या शेतावरनं जर इलेक्ट्रिसिटीची तार गेली तर त्याकरता सरकारला काही पैसे द्यावे लागत नाही, कारण ती आकाशामध्ये असते 100 फूट 200 फूट उंच अशी. तशीच ती पाण्याची पाईपलाईन जर जमिनीच्या खालून गेली तर नक्कीच आपल्याला म्हणजे जमिनीची किंमत द्यावी लागणार नाही.
ज्यामुळे पाणी पोहोचवण्याचं काम जे आहे ते अतिशय एफिशियंटली होईल. तर ही एक अतिशय इनोव्हेटिव्ह आयडिया आहे. त्याकरता ज्यांनी ही दिली त्यांचं कौतुकच करायला पाहिजे आणि त्याच्यावरती आता अंमलबजावणी सुरू आहे. आणि मला असं पण सांगण्यात येतं आहे की आता पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन सुद्धा पाईपलाईनच्या मदतीने आपल्याला पाणी पोहोचवणार आहे, ज्यामुळे पाण्याची जी नासाडी होते ती कमी होईल आणि ज्यामुळे मग शेतीला किंवा इतर ठिकाणी आपल्याला पाणी नीट पोहोचवता येईल. आणि पाण्याचा वापर जर त्याचं पाण्याचं जर मीटरिंग केलं तर अर्थातच त्याची काहीतरी किंमत सुद्धा सरकारला ही मिळू शकेल. तर अशा प्रकारच्या इनोव्हेटिव्ह आयडिया, अशा प्रकारच्या संकल्पना जर आपल्याला कोणाला असतील तर त्या जरूर सांगाव्या. आपण त्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटकडे पाठवू शकतो, ज्यामुळे आपण आपल्या राज्य सरकारला, आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटला या आयडियाज पाठवून त्यांना काही चांगल्या संकल्पना देऊ शकतो, ज्यामुळे देशाची जी आर्थिक परिस्थिती आहे ती अजून जास्त चांगली होऊ शकते. आता आपण बोलूया LOC वरती सीज फायर. सीज फायर म्हणजे काय? LOC जी आपली आहे भारत पाकिस्तान सीमा काश्मीरमध्ये 780 किलोमीटर आणि तिच्या खालती इंटरनॅशनल बॉर्डर सुरू होते. तर तिथे दोन्ही देश एकमेकावरती फायरिंग करायचे. आपण फायरिंग का करायचो? नंबर एक, कारण पाकिस्तान तिथून दहशतवाद्यांची घुसखोरी करायचा, त्यांना थांबवण्याकरता फायरिंग केलं जायचं किंवा अनेक वेळा पाकिस्तानचा बदला घेण्याकरता आपण त्यांचे सैनिक मारायचो किंवा त्यांच्या पिकेट्सवरती हल्ला करायचो किंवा त्यांचे जे लॉन्च पॅड असतात त्याच्यावरती हल्ला करायचो वगैरे वगैरे. तर हे सगळं अर्थातच जरुरी होतं. मग पाकिस्तान आपल्यावरती हल्ला करायचा, ते सुद्धा थोडं आपलं नुकसान करायचे. तर ही एक नेव्हर अनएंडिंग अशी बॅटल होती. परंतु आता जे दोन्ही सैन्याचे जे DGMO, भारतीय सैन्याचे जे ऑपरेशन्सचे मुख्य असतात त्यांना DGMO म्हटलं जातं, म्हणजे डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स, हे आर्मीचे असतात. आणि त्यांनी आता एकमेकाशी चर्चा केली आणि आता सीज फायर करायचं ठरवलेलं आहे, ज्याच्यामुळे दोन्ही राष्ट्र एकमेकावरती फायर करणार नाही. फायर करताना कुठली शस्त्र वापरली जायची? रायफल की जी 300 मीटर फायर करते, लाईट मशीन गन जी 600 मीटर करते, मीडियम मशीन गन जी 1800 मीटर फायर करते किंवा मॉर्टर्स जी 4 ते 5 किलोमीटर फायर करते किंवा तोफखाना जी आहे ती 10-15 किलोमीटर एवढं दूर फायर करते, ज्यांचा वापर केला जायचा. आणि नुकसान कोणाचं व्हायचं? तर दोन्ही बाजूचे सैनिक मारले जायचे किंवा मारायचा आपण प्रयत्न करायचो. जे नागरिक सीमेवरती राहत असतील, खास तर LOC वरती राहणारे काही जी गावं असतील त्या गावांची नुकसान व्हायचं, काही नागरिक जखमी व्हायचे, त्यांची जनावरही मारली जायची. याच्याशिवाय त्यांना फायरिंग सुरू झालं की आपल्या शेतीमध्ये काम करता यायचं नाही, ती हालचाल सुद्धा करू शकायचे नाही. अशा प्रकारचं त्यांना जीवन जगावं लागायचं, की जे अर्थातच एक अतिशय वाईट आहे. तर आता सीज फायर झाल्यामुळे हे अशा प्रकारचं फायरिंग होणार नाही. त्यामुळे सैनिक जे आपले मारले जातात ते मारले जाणार नाही. परंतु याचा गैरफायदा पाकिस्तान हा घेऊ शकतो का? तर अर्थातच पाकिस्तान गैरफायदा घेईलच आणि घेण्याचा प्रयत्न करतच राहील. तर म्हणून भारताने पाकिस्तानला क्लिअर सांगितलेलं आहे, जर आम्हाला तुमच्या बाजूनी दहशतवादी येताना दिसले तर भारतीय सैन्य शस्त्रांचा वापर करून त्यांना मारेल. म्हणजे सीज फायर हे फक्त अशा वेळेला असेल ज्या वेळेला काहीही होत नसेल, परंतु जर शत्रू आला तर नक्कीच फायरिंग केलं जाईल. आणि दुसरं, जर कुठला जर दहशतवादी हल्ला जर भारतामध्ये झाला तर अर्थातच त्याचं प्रत्युत्तर भारत पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक पाकिस्तानमध्ये करून करेल, हे सुद्धा भारताने त्यांना क्लिअरली सांगितलेलं आहे. तसं म्हटलं तर सीज फायर हे 2003 मध्ये पहिल्या वेळा झालं होतं. परंतु काही दिवसानंतर ते पुन्हा फायरिंग सुरू झालं आणि पुन्हा कधी ते थांबतं फायरिंग पुन्हा सुरू होतं. आपण पुन्हा एकदा पाकिस्तानला थोडीशी एक संधी देण्याचा प्रयत्न करतो आहे, हे बघण्याकरता की यामुळे ते सुधारतील की नाही. परंतु मागचा जो इतिहास आहे तो असं दाखवतं की पाकिस्तान कधीही सुधारत नाही. तर म्हणून आपल्याला काळजीपूर्वक बघावं लागेल की पाकिस्तान जर नीट वागला तर सीज फायर कंटिन्यू होऊ शकतो. तर नीट वागला नाही म्हणजे दहशतवाद्यांना त्यांनी घुसखोरी करायचा प्रयत्न केला तर त्यांना जशास तसे हे उत्तर द्यावंच लागेल. कारण दहशतवादी हे पाकिस्तानकडे असलेलं एक असं शस्त्र आहे की ज्यामध्ये पाकिस्तानी सैनिक मारले जात नाहीत, ते गरीब
दहशतवाद्यांचा वापर करून भारतीय सैनिकांवरती हल्ला करतात तसं होऊ द्यायला नको. मला खात्री आहे की त्याच्यावरती लक्ष हे ठेवलं जाईल. परंतु सीज फायरमुळे तात्पुरती शांतता ही निर्माण झाली असेल एवढंच आपल्याला समजायला पाहिजे. कारण आपण जर गेल्या 2 वर्षाचे आकडे बघितले तर मागच्या वर्षी 5133 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं होतं आणि त्यावेळेला भारतीय सैन्याचे 46 जवान आणि अधिकारी हे शहीद झाले होते आणि महाराष्ट्रामधले सुद्धा काही जवान आणि अधिकारी शहीद झाले होते. त्याच्याविषयी मी वेळोवेळी बोललेलोच आहे. आणि आत्ताच म्हणजे या वर्षी केवळ या 2 महिन्यामध्ये म्हणजे आज आपली तारीख आहे 28 फेब्रुवारी 299 वेळा सीज फायर व्हायोलेशन झालेलं आहे, ही माहिती आहे. तर म्हणजे हे खरोखरच किती वेळ टिकेल हा प्रश्न आहे. परंतु थोडा वेळ जरी शांतता निर्माण झाली तरी पण आपल्या तिथल्या काश्मीरमध्ये राहणाऱ्या नागरिकांना तेवढी सुविधा निर्माण होईल आणि भारतीय सैन्याच्या सुद्धा कॅज्युअलिटीज कमी होतील. परंतु जर गरज पडली तर आपण नक्कीच पुन्हा सीज फायर व्हायोलेशन करून पाकिस्तानला जशास तसे उत्तर हे देऊ शकतो. आणि गंमत अशी की आता हे सीज फायर व्हायोलेशन इथे होत आहे भारत पाकिस्तानच्या सीमेवरती आणि त्याच वेळेला चीन हा ज्या लडाखची जी सीमा आहे तिथून परत जायचा प्रयत्न करतो आहे. चांगली बातमी आहे. बघूया की चीन याच्यावरती अंमलबजावणी पुरेपूर करतो की नाही. कारण आपल्याला अतिशय काळजीपूर्वक लक्षात ठेवावं लागेल कारण चीन हा अतिशय धोकेदायक आणि बेभरोसा असा देश आहे. ज्या वेळेला ते ऍक्च्युअली कारवाई करतील त्याच वेळा त्यांनी हे केलं असं आपण मान्य करू. ओके, याचा पुढचा जो दुसरा विषय आहे तो आहे फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सनी पाकिस्तानला पुन्हा एकदा ग्रे लिस्ट मध्ये टाकलं आहे. फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स काय आहे, ग्रे लिस्ट म्हणजे काय आहे, त्याचा पाकिस्तानवरती परिणाम काय होतो आणि त्याचा भारताला काय फायदा होतो हे महत्वाचे मुद्दे आहेत. फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स ही युनायटेड नेशन्सची एक संस्था आहे जी अशा देशांवरती लक्ष ठेवते की जे दहशतवाद्यांना मदत करतात, दहशतवाद्यांना किंवा त्यांच्या समर्थकांना किंवा संघटनांना वगैरे, की ज्या संघटनांना ज्या दहशतवाद्यांना आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केलेलं आहे त्यांना कुठलाही देश आर्थिक मदत ही करू शकत नाही. मग ती आर्थिक मदत ऑफिशियली म्हणजे सरकारकडून असो किंवा अनऑफिशियली म्हणजे त्यांच्या बँकांकडून असो किंवा त्या देशातल्या आत असलेल्या संस्थांकडून असो किंवा त्या देशाच्या आत असलेल्या नागरिकांकडून असो. तर हे जे फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स त्याच्यावरती लक्ष देऊन असतं आणि गेले 2-3 वर्ष आपण पाकिस्तानला फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सच्या मदतीने त्यांच्यावरती अंकुश लावायचा प्रयत्न करतो आहे. कारण याचा मुख्य फायदा काय की पाकिस्तान दहशतवाद्यांना मदत करतो हे जगजाहीर आहे. दहशतवाद्यांना आर्थिक मदतीची खूप जरुरी असते कारण दहशतवाद्यांना पगार द्यावा लागतो, त्यांच्या शस्त्रावरती खर्च येतो, दहशतवादी मारला गेला तर त्याच्या फॅमिलीला काही मदत केली जाते, दहशतवाद्यांना आत राहण्याकरता पैसे लागतात. म्हणजे दहशतवाद हा आर्थिक मदतीवरती चालतो. जर आर्थिक मदत थांबवली तर दहशतवादाला नक्कीच मोठा धक्का हा पोहोचू शकतो कारण आर्थिक मदतीशिवाय ते जिवंत राहू शकत नाही. एक दहशतवादी ट्रेनिंग करण्याकरता 3-4 लाख रुपये इतके लागतात. त्यांचा जो महिन्याचा पगार असतो तो 15-20 हजार रुपये एवढा असतो. त्याशिवाय त्यांना जर काही मोठं काम केलं तर बोनस पण दिला जातो. एखादा मोठा सैनिकी अधिकारी मारला तर 1 लाख रुपये, 2 लाख रुपये, काही मोठी घटना केली की जशी पुलवामामध्ये झाली होती तर अजून जास्त पैसे. म्हणजे पैसे हे लागतात आणि हे पैसे पाकिस्तान त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने पुरवतो. आता भारताने केलं काय आहे की सगळ्या जगाची मदत घेऊन आपण पाकिस्तानवरती लक्ष ठेवतो आहे. आणि फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सनी जर मला एक्झॅक्ट आकडेवारी आठवत असेल तर सांगितलं होतं की तुम्ही 36 गोष्टी या करायला पाहिजे. तर त्या जर तुम्ही केल्या नाही तर आम्ही तुम्हाला रेड लिस्ट मध्ये टाकू. म्हणजे आम्ही तुम्हाला दहशतवाद्यांचा समर्थक राष्ट्र म्हणून घोषित करू ज्यामुळे सगळ्या जगाला तुमच्यावरती आर्थिक बहिष्कार टाकावा लागेल. आणि आतापर्यंत फक्त 2च राष्ट्रांना रेड लिस्ट मध्ये टाकण्यात आलेलं आहे. एक आहे इराण आणि दुसरा आहे नॉर्थ कोरिया. आणि याच्यामुळे सगळ्या जगाने त्यांच्यावरती आर्थिक बहिष्कार घातला आहे.
आणि त्यामुळे त्यांना प्रचंड त्रास होतो आहे. त्यांची आर्थिक शक्ती, त्यांची गडबड करायची क्षमता, म्हणजे दहशतवादी गडबड करायची किंवा अशी करायची क्षमता ही खूपच कमी झालेली आहे. तर आपलं मुख्य उद्देश आहे की पाकिस्तानला या रेड लिस्टमध्ये टाकून पाकिस्तानवरती पूर्ण निर्बंध लावायचे. परंतु पाकिस्तान 3-4 देशांची मदत घेतो. एक अर्थातच आहे चीन, आणि चीन पाकिस्तान करता वाटेल ते करायला तयार असतो, कारण चीन पाकिस्तानची मदत घेऊन भारताला वेगवेगळ्या पद्धतीने हायब्रिड वॉरनी कशा प्रकारे त्रास देतोय याच्याविषयी मी अनेक वेळा बोललेलो आहे. चीन पाकिस्तानच्या मदतीने खोट्या नोटा भारतात पोहोचवतो. चीन दहशतवाद्यांना भारताच्या आत घुसवण्याचा प्रयत्न करतो पाकिस्तानच्या मदतीने. चीन ज्याला म्हणायचं अफगाणच्या चरस हे भारतामध्ये घुसवण्याचा प्रयत्न करतो. चीन पाकिस्तानला ड्रोन्स देऊन पाकिस्तानची जी शस्त्र जी पंजाबमध्ये पोहोचवायची आहेत ती पोहोचवण्याचा प्रयत्न करतो वगैरे. आणि हे खुद्द कॅप्टन अमरिंदर सिंग जे चीफ मिनिस्टर आहेत पंजाबचे यांनीच म्हटलेलं आहे. तर म्हणून चीन हा पाकिस्तानला म्हणजे रेड लिस्ट मध्ये टाकू देत नाही. आणि आत्ताच मीटिंग झाली, पुन्हा एकदा चीननी त्यांना वाचवलं. अजून सुद्धा पाकिस्तानला अनेक गोष्टी करायच्या आहेत की जे ते करत नाहीयेत. तर म्हणजे पाकिस्तानने आपलं आजचं मरण उद्यावरती ढकललेलं आहे. परंतु चांगली गोष्ट अशी आहे, याच्यामुळे जग पाकिस्तानकडे लक्ष ठेवून असेल आणि पाकिस्तानला खुल्लम खुल्ला अशा दहशतवाद्यांना मदत करता येणार नाही. अर्थात ते दहशतवाद्यांना हवालाच्या मदतीने मदत करतील, इतर त्यांचे जे समर्थक भारतामध्ये आहेत त्यांच्या यांनी मदत करतील. परंतु त्यांची डिग्री ऑफ डिफिकल्टी दहशतवाद्यांना पैसे देण्याची ही नक्कीच कमी झालेली आहे. तर ही एक चांगली बाब आहे आणि याच्यावरती आपण लक्ष ठेवायला पाहिजे आणि पुन्हा पुन्हा पाकिस्तानवरती दबाव टाकत राहायला पाहिजे आंतरराष्ट्रीय मदतीने. याच्यावरती मला खूपच जास्त बोलता येईल, परंतु हे एवढं नक्की की हा एक पाकिस्तानच्या वरती आपण एक तलवार अशी टांगून ठेवलेली आहे, ज्यामुळे पाकिस्तानला अतिशय काळजीपूर्वक दहशतवाद्यांना मदत करावी लागते आणि थोड्या प्रमाणामध्ये दहशतवादावरती नक्कीच म्हणजे हे झालेलं आहे. आणि एवढंच नव्हे तर आपल्याला एक लक्षात ठेवायला पाहिजे की पाकिस्तानचाच एक थिंक टँक आहे, ज्यांनी काल किंवा परवा एक लेख पब्लिश केला होता की फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सनी टाकलेल्या निर्बंधामुळे पाकिस्तानचं $38 बिलियन एवढं नुकसान गेल्या काही वर्षामध्ये झालेलं आहे. म्हणजे आपण पाकिस्तान करता दहशतवादाची किंमत ही आता पुष्कळ वाढवलेली आहे, हे नक्कीच. अर्थात यामुळे पाकिस्तान पूर्णपणे सुधारेल का? तर शॉर्ट उत्तर आहे नाही. परंतु त्यांना काळजीपूर्वक लपून लबाड्या करून काम करावं लागतं आणि त्यामुळे त्यांचं दहशतवाद भारतामध्ये वाढवण्याची क्षमता ही नक्कीच कमी होते. परंतु आपण येणाऱ्या काळामध्ये त्यांना रेड लिस्ट मध्ये टाकायला पाहिजे, ज्यामुळे सगळं जग त्यांच्यावरती आर्थिक बहिष्कार टाकेल. आणि एवढंच नव्हे तर आपण ज्या इतर आंतरराष्ट्रीय संघटना आहेत, म्हणजे आर्थिक संघटना, जागतिक बँक आहे, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आहे, एशिया डेव्हलपमेंट बँक आहे, ब्रिक्स आहे, मुडीज आहे, स्टँडर्ड अँड प्रोक्टर्स आहेत. म्हणजे हे या सगळ्यांची मदत घेऊन पाकिस्तानची जी पत आहे ती कमी करायला पाहिजे. यामुळे पाकिस्तानचा शेअर बाजार, त्यांची अर्थव्यवस्था ही कोसळेल आणि याचा फायदा असा पण होईल की आज चीन पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रोजेक्ट्स, म्हणजे ज्याला आपण CPEC कॉरिडॉर म्हणतो, चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर, हा बनवण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यामध्ये चीनचं नुकसान होईल. म्हणजे आज CPEC म्हणजे चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर जो पाकिस्तानच्या ग्वाडर बंदरातून होतो, 4000 किलोमीटरचा रस्ता करून तो चीनच्या शिनजियांग प्रांतामध्ये जातो. ही चीनचं एक दुखरी नस बनायला पाहिजे, कारण याचा वापर ना पाकिस्तान करू शकतो ना चीन करू शकतो. आपल्याला कल्पना आहे, याच्या आधी पण आपण या विषयी थोडंसं बोललेलो आहे की बलुचिस्तानच्या लोकांना आता पाकिस्तानपासून वेगळं व्हायचं आहे आणि बलुचिस्तान लिबरेशन आर्मी वगैरे या CPEC कॉरिडॉरवरती हल्ले करतं, ज्यामुळे आज CPEC कॉरिडॉरच्या रक्षणाकरता 3 डिव्हिजन म्हणजे 50 ते 60 हजार एवढं सैन्य पाकिस्तानने तिथे तैनात केलेलं आहे. तरी पण ते हल्ले काही थांबत नाहीयेत. आणि हे जे रस्ते बनतायत याचा केवळ 1 किंवा 2% वापर एवढा केला जाऊ शकतो, बाकीचा वापर केलाच जाऊ शकत नाही.
ज्यामुळे हे सगळे रस्ते आणि हे सगळं हे पांढरा हत्ती बनला आहे. एक उदाहरण देतो की चीनने तिथे मोठे पॉवर प्लांट्स उघडले. पॉवर प्लांट्स म्हणजे वीज निर्मिती. अर्थात चीनला कोळशाच्या मदतीने वीज निर्मिती करायची ते तिथे करत आहे आणि ते वीज निर्माण करते म्हणजे पोल्युशन पाकिस्तानमध्ये होणार आणि चीन फक्त पाकिस्तानला जेवढी वीज निर्माण केली तेवढी फक्त विकेल. म्हणजे समजा 100 मेगावॉट वीज त्यांनी आज तयार केली तर पाकिस्तानला 100 मेगावॉटचं बिल हे द्यावं लागेल. पण पाकिस्तान ही बनलेली वीज याचा वापर करू शकतो का? तर त्याचं थोडक्यात उत्तर आहे अजिबात नाही. चीन वीज निर्मिती पाकिस्तानमध्ये करतं, परंतु पाकिस्तान त्याच्यातले 50-60% सुद्धा वीज ही वापरू शकत नाही. म्हणजे पाकिस्तानचं केवढं आर्थिक नुकसान होतं आहे हे आपण बघायला पाहिजे. आणि याच्यामध्ये एक अशी संकल्पना येते की पाकिस्तानमधून आपण वीज विकत घेऊ शकतो का? कारण पाकिस्तानमध्ये वीज सरप्लस होते आहे. तर आणि आपल्याला पंजाब किंवा इतर ठिकाणी जिथे आपल्याला वीज निर्मितीचा प्रॉब्लेम होतो तर ती आपण वीज विकत घेऊ शकतो का? तर याच्यावरती विचार करण्याची गरज आहे की यामुळे पाकिस्ताननी जर आपल्याला वीज पुरवठा करायचा म्हटला तर त्यांना दहशतवादी हल्ले थोडेसे कमी करावे लागतील. होतील का? एक अभिनव कल्पना आहे. बघूया याच्यामध्ये काय होतं. परंतु अनेक तज्ञांचं असं मत आहे की पाकिस्तानला जर आपण आपल्या आर्थिक संबंधामध्ये अडकवलं तर त्यांची जी भारताविरुद्ध जी एनिमिटी आहे ती कमी करण्यामध्ये एखाद्या वेळेला आपल्याला यश मिळू शकेल. आता मी फक्त आपलं एक शेवटचाच मुद्दा घेतो आणि मग मी थांबतो. तो म्हणजे की ब्रह्मपुत्रा नदी मोठे धरण बांधून त्याचं पाणी वळवणार अशी बातमी ग्लोबल टाइम्सनी दिली आणि लगेच आपल्या वर्तमानपत्रांनी आपल्या लोकांना घाबरवायला सुरुवात केलं. आणि दुसरं शी जिनपिंग हे भारतात येतील आणि फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट चीनची आपण आता देणार आहोत अशा प्रकारच्या बातम्या यायला लागल्या. याच्यामध्ये तथ्य नाही. सरकारी लेवलला असं काही झालेलं नाहीये. आपण चीन आपला नंबर 1 चा शत्रू आहे याच्यामध्ये काहीही डाऊट नको. आणि जोपर्यंत चीन आपल्याला सीमेवरती किंवा इतर पद्धतीने त्रास देत राहील तोपर्यंत आपण चीनचे आर्थिक संबंध कधीही सुधारू शकत नाही. आणि याचं एक उदाहरण आपल्याला सांगतो. आपण जर फेब्रुवारीच्या महिन्यात आपण ज्यावेळेला चीन आणि भारताच्या आर्थिक संबंधावरती मी ज्यावेळेला बोललो होतो त्यावेळेस जर आपण माझं बोलणं ऐकलं असेल त्यावेळेला आपल्याला एखादी आठवत असेल की 2019 मध्ये चीननी आपल्याला जवळजवळ 92 किंवा 93 म्हणजे $93 बिलियन एवढं सामान विकलं आणि आपण त्यांना फक्त 15 किंवा 16 बिलियन डॉलर्स एवढं सामान विकू शकलं. म्हणजे चीननी प्रचंड नफा कमावला. आता आपण चीनकडून येणारी ही जी निर्यात आहे ती अनेक ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न केला आपण या वर्षात आणि त्याच गोष्टी भारतामध्ये निर्माण करायचा आपण प्रयत्न करतो आहे. याच्यामध्ये आपल्याला किती यश मिळालं? आता 2020 ची आकडेवारी ही जाहीर झाली आहे आणि आपल्याला असं दिसतं की आता चीनकडून होणारी निर्यात जी 91 किंवा 92 अब्ज डॉलर्स एवढी होती ती आता कमी होऊन 75 अब्ज डॉलर्स वरती आली. म्हणजे जवळजवळ 19-20 अब्ज डॉलर्सचं सामान आपण चीन मधून विकत घ्यायच्या ऐवजी ते भारतामध्ये बनवलेलं आहे. ज्यामुळे अर्थातच काही लोकांना रोजगार वगैरे हे नक्कीच मिळाले असतील. त्यामध्ये काही हे नको. परंतु अजून आपण हे किती कमी करायला पाहिजे? आपण जी चीनला ज्या गोष्टी निर्यात करतो ज्या 17 किंवा 18 अब्ज डॉलर्स होत्या त्या आता 20 किंवा 21 अब्ज डॉलर्स वरती गेल्या. म्हणजे त्याच्यामध्ये एक 15-20% वाढ झाली आहे. तर ही अर्थातच एक चांगली बातमी आहे. परंतु व्हायला काय पाहिजे? ही वाढ इतकी व्हायला पाहिजे की चीनकडून होणारी निर्यात आणि आपण त्यांना विकणारं सामान हे ज्या वेळेला बरोबर होईल त्याच वेळेला आपले आर्थिक संबंध हे जास्त वाढू शकतात. तोपर्यंत नाही. तर म्हणून आपण चीनच्या वस्तूंवरती बहिष्कार हा घालायलाच पाहिजे. चीनकडून होणारी निर्यात जी आहे ती आपण थांबवायलाच पाहिजे आणि आत्मनिर्भर भारत वरती आपण जास्त जोर द्यायला पाहिजे. कारण यामुळेच गोष्टी भारतात बनतील आणि त्याच्यामुळे भारताला पुष्कळ फायदा होईल. आणि याचं मी आपल्याला एक अतिशय चांगली बातमी देऊ इच्छितो. ती म्हणजे चीननी जगाला 2020 मध्ये जे सर्वात मोठं महायुद्ध जगाच्या विरुद्ध सुरू केलं ते म्हणजे चीनी व्हायरसचं महायुद्ध किंवा किंवा करोना व्हायरस किंवा कोविड-19 वगैरे.
परंतु या महायुद्धात जिंकण्याकरता आपण जगाला मदत करतो आहे ते म्हणजे आपल्या इथे बनलेलं व्हॅक्सिनेशन किंवा लस बनवून. आणि आपल्याला कल्पना आहे की आतापर्यंत आपण 20 देशांना हे व्हॅक्सिनेशन दिलेलं आहे. हे का दिलेलं आहे, याचा आपल्याला काय फायदा आहे? सरळ सिंपल गोष्ट आहे की आज मला वाटतं युनायटेड नेशन्स मध्ये 140 किंवा 150 देश आहे. देश आता समजा एक मॉरिशस सारखा देश घ्या, त्याची लोकसंख्या 8-9 लाखाच्या आसपास आहे, किंवा मालदीव सारखा देश घ्या, 9 लाख पण त्याची लोकसंख्या नाही. जिथे मी राहतो हडपसर, त्याची लोकसंख्या त्याच्याहून जास्त आहे. मग आपण मालदीवला लस का द्यायची? कारण सरळ सिंपल आहे की ज्या वेळेला व्होटिंग होतं युनायटेड नेशन्स मध्ये, त्यांनी आपल्या बाजूनी मत द्यायला पाहिजे. देश 8 लाखाच्या लोकसंख्येचा असो की 130 कोटीचा लोकसंख्येचा असो, त्याच्या मताची किंमत एक ही असते. म्हणून मालदीवच्या मत आपल्याला महत्वाचं आहे, मॉरिशसचं मत आपल्याला महत्वाचं आहे, आणि लहान लहान जे आयलंड नेशन्स आहेत इंडो पॅसिफिक ओशन मध्ये, ते सुद्धा आपल्याला महत्वाचे आहे. आणि त्यांना आपण व्हॅक्सिन डिप्लोमसी म्हणजे लसाची डिप्लोमसीचा वापर करून आपल्या बाजूने आणण्याचा प्रयत्न करतो आहे, ज्यामुळे जागतिक लेवलला आपल्याला चीनच्या विरुद्ध जी डिप्लोमॅटिक वॉरफेअर जे लढायचं आहे, डिप्लोमॅटिकच्या विरुद्ध जे लढायचं आहे, त्यामध्ये नक्कीच मदत मिळेल. कारण मी आपल्याला अनेक वेळा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, चीनच्या विरुद्ध लढण्याकरता, पाकिस्तानच्या विरुद्ध लढण्याकरता आपल्याला त्यांच्याशी आर्थिक युद्ध लढावं लागेल, आपल्याला त्यांच्याशी व्यापार युद्धांनी लढावं लागेल, आपल्याला त्यांच्याशी डिप्लोमॅटिक लेवलला लढावं लागेल, आपल्याला त्यांच्याशी सॅबॉटाज लेवलला लढावं लागेल. डिसइन्फॉर्मेशन किंवा जे प्रपोगंडा वॉरफेअर असतं त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्याशी लढावं लागेल. जे मानसिक युद्ध ते करतात त्याच्याविषयी आपल्याला लढावं लागेल. तर या वेगवेगळ्या स्तरावरती आपल्याला लढावं लागेल. तर ते आपण करावं अशी म्हणजे ते आपण करतो आहे. परंतु अभिबी ही लढाई जिंकण्याकरता आपल्याला खूप वेळ लागणार आहे. मला वाटतं मी आता इथे थांबीन, आणि आता मी जर काही प्रश्न असतील तर ते घेण्याचा प्रयत्न करतो. आणि जसं मी आपल्याला एक विचारलं की काही इनोव्हेटिव्ह आयडियाज आपल्याकडे आहेत का, की ज्याच्यामुळे देशाच्या कुठल्या तरी क्षेत्राला भाग होईल, तर त्यात ते सांगा. तर मला 1-2 आयडियाज आले दिसत आहे. की एकाने मला आता दुसऱ्या माझ्या एका पेज वरती हे करून सांगितलं की जे शेतकऱ्यांकरता जे ई पोर्टल आहे, जिथून शेतकरी आपला माल डायरेक्टली विकू शकतात, ती माहिती आम्ही आता फेसबुक किंवा सोशल मीडियाच्या मदतीने जास्तीत जास्त लोकांकडे पाठवण्याचा प्रयत्न करतो आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना ई मार्केटचा वापर हा करता येईल, आणि आपल्याला जी किंमत जी आहे ती जास्त चांगली ही मिळू शकेल. आता मी काही नावं बघतो. प्रमोदजी म्हणतायत जय हिंद. प्रमोदजी आपण पण जय हिंद. आपण ही लिंक जरूर शेअर करा. साक्षी अग्रवालजी जय हिंद म्हणत आहेत. उदय अग्निहोत्रीजी जय हिंद. मनोज बंडू कुवरजी जय हिंद म्हणत आहेत. मिनल सावंतजी जय हिंद म्हणतायत. आपल्या सगळ्यांना जय हिंद. आपण पण कृतीशील नागरिक बनायला पाहिजे. की जय हिंद, भारत माता की जय फारच चांगलं आहे अर्थातच, परंतु काहीतरी कृतीशील चांगली माहिती लोकांकडे पोहोचवा, ज्यामुळे प्रत्येक क्षेत्रातल्या भारतीयांना आपली प्रगती करायला मदत मिळेल, ज्यामुळे आपण वर्ल्ड क्लास बनू. हे मला वाटतं महत्वाचं आहे. मी आपल्याला एकच संकल्पना अजून देतो की आता अनेक म्हणजे बहुतेक सगळ्या कॉलेजेसनी म्हणजे आता ऑनलाईन लर्निंग सुरू केलेलं आहे, ज्याच्यामुळे काय होतं की मला एक आपल्याला सांगतो की जळगावला नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी आहे, आणि एकदा त्यांनी मला तिथे सेमिनारला बोलवलं होतं, आणि त्याकरता त्यांना मला रेल्वेचं भाडं द्यावं लागलं, राहण्याकरता एक दिवस राहण्याची मदत द्यावी लागली, म्हणजे एक 9-10 हजार रुपयाचा खर्च झाला त्यांना. परंतु आता झूमच्या मदतीने किंवा गुगलचे मीटिंग त्यांनी एक माझं लेक्चर तिथे अरेंज केलं, आणि ज्यामुळे दूर असलेल्या विद्यार्थ्यांना अतिशय कमी खर्चात किंवा शून्य खर्चामध्ये हे काम करता आलं. तर ई लर्निंगचा फायदा हा प्रचंड मोठा आहे, की जे आता आपण हे जे फेसबुक लाईव्ह कार्यक्रम करतोय, हे सगळं आपण तंत्रज्ञानाची मदत करून याला खर्च एक पैसा सुद्धा होत नाही. फक्त खर्च जो आहे तो आपला वेळ आहे, तो आपली बुद्धिमत्ता आहे, की आपण एवढा वेळ ते ऐकायचा प्रयत्न करतायत. तर ही एक इनोव्हेटिव्ह आयडियाचा वापर आपण खूपच केलेला आहे. उदय अग्निहोत्रीजी त्यांनी एक पॉइंट घातलाय की वी हॅव टू स्ट्रेस ऑन मटेरियल टेक्नॉलॉजी अँड डेव्हलप इनोव्हेटिव्ह मटेरियल सो दॅट वी आर एबल टू मॅन्युफॅक्चर स्मार्ट आर्मामेंट्स फॉर आवर फोर्सेस. उदयजी, तुमचा हा पॉइंट हा अतिशय महत्वाचा आहे. आणि आपण जर काल परवाच
जर फायनान्शियल टाइम्स मध्ये एक बातमी वाचली असेल तर आपण आता मायक्रोचिप, मी रिपीट करतो, मायक्रोचिप हे भारतात बनवण्याकरता आपण जवळजवळ 7,500 कोटी किंवा असे काहीतरी एक आकडेवारी आहे ती आपण आपल्या इंडस्ट्रीला देण्याचा प्रयत्न करतो आहे. 7,500 कोटी रुपयाची या इंडस्ट्रीला मदत करून आपण त्याच्या 10 पट जास्त प्रॉफिट त्याच्यामध्ये कमावू शकतो. कारण मायक्रोचिप हे तंत्रज्ञानाचं एक हृदय आहे, हार्ट आहे. तर ते सगळी ठिकाणी असतं. तर मायक्रोचिप वरती बोलायचं म्हणतं ते वेगळाच होईल. किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आपण वापर करतो आहे, तर अर्थात तो आपण वापर वाढवायला पाहिजे. स्मार्ट आर्मामेंट्स आपण तयार करायचा प्रयत्न करतो आहे आणि याच्यामध्ये आपल्याला एकच सांगतो की आपण आता जे हे बनवलेलं आहे तेजस नावाचं विमान, तर जवळजवळ त्याच्यात 70% भाग हे भारतात बनलेले आहेत. आणि एवढंच नव्हे तर आपण हेच जगाला सुद्धा द्यायचा प्रयत्न करतोय. कारण आपण जर तेजस नुसतं भारतीय सैन्याने विकत घ्यायच्या ऐवजी तर जगाला विकलं त्याची किंमत कमी होईल आणि आपल्याला पुढचं प्रॉडक्ट हे तयार करायला मदत मिळेल. तर आपण आता आपला एक्सपोर्ट्स वाढवण्याचा प्रयत्न करतो आहे. ही सुद्धा एक इनोव्हेटिव्ह कल्पना आहे आणि आपण गेल्या 5 वर्षामध्ये जवळजवळ 70,000 कोटी रुपयाची शस्त्र इतर मित्र राष्ट्रांना एक्सपोर्ट केली. मी रिपीट करतो, 70,000 कोटी त्यांनी विकत घेतली. आपण विकत घ्यायला तयार होतो, पण कोणी विकत घ्यायला पण पाहिजे ना. त्यांनी घेतली, याचा अर्थ त्यांना थोडाफार आता आपल्याविषयी विश्वास हा वाटतोय. आपण आता पहिल्या 25 राष्ट्रामध्ये आलेलो आहे शस्त्र विकणाऱ्या. आपण पहिले फक्त शस्त्र विकत घ्यायचो, आता आपण शस्त्र विकतो पण आहे. परंतु याच्या अर्थात हे कौतुकास्पद आहे, त्याच्यात काही प्रश्न नाही. आपण आपली पाठ ही नक्कीच थापटायला पाहिजे, परंतु पाठ थापटून चालणार नाही. कारण आपल्याला जी शर्यत करायची आहे ती चीनशी करायची आहे. मी रिपीट करतो, आणि चीन हा जगाला शस्त्र विकणारा नंबर 3 चा देश आहे. तर आपल्याला 25, आपण पहिल्या 25 मध्ये आलोय. आता आपल्याला पुढची उडी 25 वरनं 20, 20 वरून 10, 10 वरनं 5 आणि सर्वात जास्त महत्वाचं की पुढच्या जर 4-5 वर्षात आपण जर चीनच्या पुढे गेलो तर आपण चीनला चांगला धडा शिकवू शकू. चला, आपल्या या आयडिया अशाच प्रकारे देत राहा. याच्यामुळे मी या आयडियाज काही गोळा करीन आणि जे इनोव्हेशन डिपार्टमेंट भारत सरकारचं आहे त्यांना पाठवायचा प्रयत्न करेन आणि तुमचं नाव देईन की उद्या अग्निहोत्रीजींनी हे म्हटलेलं आहे. तर त्याच्या म्हणजे असं नाही की हे माझ्या नावाखाली जाईल. तर आपण आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून कुठल्याही क्षेत्रामध्ये जर आपण काही चांगलं करू शकाल तर ते जरूर पाठवा आणि हेच आपण याच्या पुढे पण करत राहू. मी इथेच थांबतो. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांशी शेअर करा. मी आता थांबणारच होतो. इतक्यातच अजून एक प्रश्न आलेला आहे. मोहम्मद अझीम सिद्दीकी, कॅन वी ट्रेन Uyghur Muslims and start a civil war with China and bleed China economically and militarily to give a breathing time to our army and soften Chinese pressure on the borders? म्हणजे मोहम्मद अझीम जी म्हणता आहेत की आपण जे उयगर मुस्लिम्स आहेत हे यांना ट्रेन करू शकतो का? तुम्हाला थोडक्यात याच्याविषयी आपल्याला कल्पना असायला पाहिजे. मैं म्हणजे मला मुझे भरोसा है कि जो मैं मराठी में बात कर रहा हूँ आप लोग शायद ठीक तरह समझ रहे हैं मुझे. ये मोहम्मद अजीम जी बोल रहे हैं कि जो उइगर मुस्लिम्स को क्या हम ट्रेन कर सकते हैं क्या? शॉर्ट में मैं इतना ही बोलना चाहता हूं कि आज चाइना में जो उइगर मुस्लिम्स हैं उनकी पॉपुलेशन तकरीबन 2 करोड़ के आसपास है और इतना ही नहीं तो उसमें से आज 20-25 लाख जो उइगर मुस्लिम्स है इनको कॉन्सेंट्रेशन कैंप में डाला हुआ है. शॉर्ट में वो जेल के अंदर है. ठीक है, लेकिन चाइना की इकोनॉमिक ताकत इतनी ज्यादा है कि कोई भी देश उनके खिलाफ बोलना नहीं चाहता. कल परसों की ही बात है, यूनाइटेड नेशंस ह्यूमन राइट काउंसिल ने कश्मीर का मुद्दा उठाने की कोशिश की, लेकिन उनकी हिम्मत नहीं है चाइना के खिलाफ बात करें, क्योंकि यूएनएचआरसी का जो बजट है वो तकरीबन 40% चाइना देता है, तो चुपचाप बैठ जाते हैं. तो क्या हम ये डाल सकते हैं क्या सामने? तो उसका शॉर्ट आंसर है कि हम एज अ मैटर ऑफ पॉलिसी किसी भी देश, किसी भी संगठन को शस्त्र नहीं देना चाहते, यानी हम दहशतवादी नहीं ट्रेन करना चाहते, लेकिन जो उनका जो ह्यूमन राइट्स का जो एंगल है
वो एज अ मैटर ऑफ पॉलिसी अभी हम रेस कर रहे हैं। और आपको सुनने में ये एक अच्छी खबर लगेगी कि यूरोप में भी अभी काफी संगठन है जिन्होंने इसके बारे में बातचीत करना शुरू किया है। और वो लेटर लिख रहे हैं यूनाइटेड नेशंस को कि जो ह्यूमन राइट वायलेशन जो उनके हो रहे हैं उनका ये करो। और इसी प्रकार के ह्यूमन राइट वायलेशन जो तिब्बत में जो है उनके भी हो रहे हैं। इसी सिवाय जो एक इनर मंगोलिया नाम का जो उनका पार्ट है वहां पर भी हो रहे हैं। और आपको शायद पता होगा कि ये जो उइगर मुस्लिम्स है वहां पे चाइना ने किया क्या है कि उसको वहां जो हन चाइनीज है यानी कि जो मेन चाइनीज जो मेनलैंड चाइनीज है उनको वहां पे जाके बसाया है। तो यानी कि उइगर मुस्लिम्स अपने ही भाग में वो अभी माइनॉरिटी बन गए हैं। खैर वो हम ह्यूमन राइट्स की ही बात करेंगे, हम किसी को शस्त्र देने की बात नहीं करेंगे। लेकिन ये मुद्दा और ज्यादा उठाने की जरूरत है। ये आपका पॉइंट बहुत ही अच्छा है, ये हम कर रहे हैं लेकिन शायद इसकी स्पीड बनाने की जरूरत है। तो चलो आपने ये आज दो सवाल मैंने दिए, उदय अग्निहोत्री जी का और मोहम्मद अजीम सिद्दीकी का। चलो अगर आपको कोई और आइडियाज होगी तो आप जरूर भेजते रहिए। इसको हम आगे भी जो गवर्नमेंट है या थिंक टैंक्स है उनके पास भेज के आगे भेजेंगे ताकि हमारी जो दिमाग है हमारी जो अक्ल है इसका इस्तेमाल देश की अच्छे के लिए हो। मैं यहीं पे रुकता हूँ। धन्यवाद।